आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. विदर्भातील शाळा कधी सुरू होणार? निर्णय 9 जूनच्या सुनावणीत. विदर्भातील शाळा 15 जूनपासून सुरू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. वाढत्या उष्णतेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. अजूनही चॅनल नवीन असेल चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. याचिकेवर तातडीने सुनावणी घेत न्यायालयाने राज्य शासनाला नोटीस बजावून 9 जूनपर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे विदर्भातील शाळा नेमक्या कोणत्या तारखेपासून सुरू होणार याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय 9 जूनच्या सुनावणीत अपेक्षित आहे. याचिकेत जून महिन्यात विदर्भातील तापमान 42 ते 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचत असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना लांब अंतर पायी प्रवास करावा लागत असल्याने 15 जूनपासून शाळा सुरू करणे धोकादायक ठरू शकते असा मुद्दा मांडण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय गोबे आणि नागपूर जिल्हाध्यक्ष लीलाधर ठाकरे यांनी ही याचिका दाखल केली आहे. या प्रकरणाकडे विदर्भातील पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांचे लक्ष लागले असून न्यायालयाच्या निर्णयानंतर शाळांच्या प्रारंभाबाबत अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. विदर्भातील शाळा 29 जूनपासून सुरू करण्याची मागणी शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्याकडे मुख्यमंत्र्यांकडे विनंती. यंदाच्या उन्हाळ्यात विदर्भात विक्रमी उष्णतेची लाट अनुभवास येत असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे शालेय शिक्षण मंत्री राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी विदर्भातील शाळा 15 जूनऐवजी 29 जूनपासून सुरू करण्यात याव्यात अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्री यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती समोर आली आहे. यावर्षी मे महिन्यापासून विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचे उच्चांक गाठला आहे. नागपूर, चंद्रपूर, अकोला, अमरावती, वर्धा आणि यवतमाळ ह्या जिल्ह्यांमध्ये तापमान 45 ते 47 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. देशातील सर्वाधिक तापमान नोंदविणाऱ्या शहरांमध्येही विदर्भातील अनेक शहरांचा समावेश होता. जून महिन्याचा पहिला आठवडा संपत आला तरी उष्णतेची तीव्रता कायम असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत पालक आणि शिक्षकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. डॉक्टर भोयर यांनी मुख्यमंत्र्यांना सादर केलेल्या निवेदनात सध्याच्या हवामान परिस्थितीचा विद्यार्थ्यांवर होणारा परिणाम स्पष्ट केला आहे. लहान मुलांची शारीरिक प्रतिकारशक्ती तुलनेत कमी असल्याने उष्माघात, निर्जलीकरण, डोकेदुखी, चक्कर आणि येणे, थकवा तसेच इतर उष्णताजन्य आजाराचा धोका वाढवू शकतो. विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागातील अनेक शाळांमध्ये पुरेशा प्रमाणात पिण्याच्या थंड पाण्याची, सावलीची किंवा उष्णतेपासून संरक्षणाची सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करताना आणि शालेय वेळेत मोठा त्रास सहन करावा लागू शकतो, असे त्यांनी नमूद केले. गेल्या काही वर्षात हवामान बदलाचा परिणाम अधिक तीव्रतेने जाणवत असून यंदा पावसाचे आगमनही उशिरा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे उष्णतेचा कालावधी वाढला असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे डॉक्टर भोयर यांनी अधोरेखित केले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळा सुरू होण्याची तारीख 2 आठवड्यांनी पुढे ढकलणे हा योग्य निर्णय ठरेल, असेही त्यांनी निवेदनात नमूद केले. दरम्यान विदर्भातील शिक्षक संघटना, पालक संघटना तसेच विविध सामाजिक संघटनांकडून गेल्या काही दिवसांपासून शाळा सुरू करण्याची तारीख पुढे ढकलण्याची मागणी करण्यात येत होती. वाढत्या तापमानामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली जात होती. या पार्श्वभूमीवर शिक्षण राज्यमंत्र्यांनी स्वतः पुढाकार घेऊन मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी केल्याने पालक व शिक्षकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयाची गांभीर्याने दखल घेत सकारात्मक भूमिका दर्शविल्याचे सांगितले जात आहे. विदर्भातील शाळा 29 जूनपासून सुरू करण्याबाबत शासन स्तरावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शासनाचा अंतिम आदेश येईपर्यंत पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांचे लक्ष या निर्णयाकडे लागले आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देत शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी घेतलेल्या संवेदनशील भूमिकेचे विविध स्तरावरून स्वागत होत असून विदर्भातील लाखो विद्यार्थ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अजूनही चॅनलवर नवीन असाल चॅनल लगेच सबस्क्राईब करा. असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील.